उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनी आणि या मालकीच्या कंपनीनं मुंढवा परिसरामध्ये महारवतनाची जी 40 एकर जमीन आहे, ती जमीन महारवतनाची जमीन म्हणजे सरकारी जमीन, ती जमीन सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येत नाही, खरेदी करता येत नाही, म्हणजे तिचा व्यवहारच होणं शक्य नाही. ती जमीन हे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीची कंपनी खरेदी करते आणि खरेदी करताना सुद्धा मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली जाते. मग नंतर हे प्रकरण कसं फसवणुकीचं आहे, कसं विश्वासघाताचं आहे, यावर गुन्हा दाखल होतो कंपनीवर. आणि कंपनीमध्ये असणारे दिग्विजय पाटील असतील किंवा या व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवानी असतील अथवा ते ज्यांनी रजिस्ट्री केली ते उपनिबंधक कार्यालयातले कर्मचारी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. पण पार्थ पवारांचं नाव FIR मध्येच येत नाही. आणि ही गोष्ट उच्च न्यायालय नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवत आहे. उच्च न्यायालयानं पोलिसांना प्रश्न केलाय की नेमकं पार्थ पवारांना तुम्ही संरक्षण देताय का? म्हणजे पोलिसांच्या कायदानिष्ठेवर हा कुठाराघात नाही का? बरं, हे पार्थ पवार यांच्या वडिलांचं नाव अजित पवार नसतं, तर पार्थ पवार यांच्यावर त्यांचं नाव या केसमध्ये आलं असतं का? का नसतं आलं? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता का नसता झाला? का त्यांच्या पप्पांना पावलेले जे नवसे काका, जे चक्की पिसिंग म्हणणारे काका शेवटी देवा पावले, म्हणजे ते जे पप्पांना पावले तेच या पार्थ पवारांना पावले की काय, म्हणून त्यांचं नाव या गुन्ह्यामध्ये आलेलं नाही. याविषयी आज आपण अगदी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. पार्थ पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव यांची जी अमेडिया कंपनी आहे, त्या कंपनीनं मुंढव्यातली 40 एकर जमीन जी महारवतनाची, ती खरेदी जी नियमानं करता येत नाही सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय, ती जमीन अगदी बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे. पण हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं आणि त्यानंतर जे गुन्हे दाखल झाले, मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी झाले, ती जमीनच खरेदी करता येत नाही त्यावर झाले, पण त्या कंपनीवर गुन्हे दाखल झाले. त्या कंपनीतले जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील, त्यांच्यावर गुन्हा होतो. ज्यांनी व्यवहार घडून आणला त्या शीतल तेजवानीवर होतो, त्या रजिस्ट्री कार्यालयामधल्या त्या कर्मचाऱ्यांवर होतो. पण पार्थ पवारांचं नाव यातून वगळलं जातं. जर खरोखर पार्थ पवार हे नाव, म्हणजे त्यांच्या नावाच्या पुढे अजित पवार हे जर नाव नसतं तर त्यांना हीच वागणूक मिळाली असते का? अहो, साधा गुन्हा होऊ द्या, हो कोणाचा, एखाद्या मुलानं चोरी करू द्या, साधा मोबाईल चोरी करू द्या, तर त्याच्या आई बापाला हे पोलीस उचलून पोलीस स्टेशनला आणून जोपर्यंत तुमचा मुलगा येत नाही तोपर्यंत त्यांना तिथं अगदी बसून ठेवतात. असे अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला. पण या ठिकाणी पार्थ पवारांना फक्त आणि फक्त संरक्षण जे मिळालं ते पोलिसांकडनं का मिळालं? तर त्यांचे वडील, पार्थ पवारांचे वडील म्हणजे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून त्यांना संरक्षण मिळालंय का? आणि उच्च न्यायालय नेमकं याच प्रश्नावर, म्हणजे अगदी बोट ठेवतंय, त्याच मर्मावर बोट ठेवलं उच्च न्यायालयाने. उच्च न्यायालयानं पोलिसांना प्रश्न विचारला की या FIR मध्ये, या गुन्ह्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही आहे? तुम्ही पार्थ पवारांना संरक्षण देताय का? म्हणजे पोलिसांच्या, म्हणजे गृह मंत्रालयाअंतर्गत येणारं जे पोलीस खातं आहे, जे पोलीस प्रशासन आहे, त्यांच्या कायदानिष्ठेवर न्यायालयानं अगदी कुठाराघात केलाय का? म्हणजे न्यायालयाला या पोलिसांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर
किंवा सदरक्षणाय खलनिग्रहणाय यासाठी जे पोलीस खातं आहे त्याच्यावर कुठेतरी त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल, त्यांच्या निष्ठेवर आता उच्च न्यायालयाला सुद्धा संशय वाटू लागलेला आहे की काय? का देवाभाऊ जे काही देवेंद्र काका जे पावले, जसे अजित पवारांना पावले तसेच ते पार्थ पवारांना सुद्धा पावलेत का? कारण अजित दादा चक्की पिसिंग म्हणून एक बैल गाडीभर पुरावे घेऊन आयुक्तालयावर मोर्चा काढलेले देवाभाऊ पुढे ते अगदी प्रसन्न होतात अजित दादांवर आणि त्यांची सगळ्या पापातनं मुक्तता करतात भ्रष्टाचाराच्या. म्हणजे परिवारवाद संपतो, भ्रष्टाचारीचा जो आरोप असतो तो संपतो आणि अजित पवार अगदी पुण्य म्हणजे अगदी पवित्र होऊन जातात. म्हणजे हे पावण्याची जी कृपा झाली ती ही नवशे काका म्हणजे हे देवाभाऊ यांचे जसे अजित पवारांना पावले तसे ते आता नवशे काका पार्थ पवारांना सुद्धा पावलेत का? का उरली सुरली आबरू सांभाळण्याचा देवेंद्र फडणवीस यापुढे प्रयत्न करतील आणि या पार्थ पवारांचं नाव यापुढे गुन्ह्यामध्ये येईल का जाणून अगदी या प्रकरणाकडे कानाडोळा करतील? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.